श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. उद्या आहे 13 ऑगस्ट वार गुरुवार. या दिवसापासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे आणि उद्या आहे 15 ऑगस्ट. या श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार असणार आहे. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं आपलं असं विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक नवीन उत्साह, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा जाणवायला सुरुवात होते आणि श्रावण महिना म्हटलं की प्रत्येक दिवस हा एक सणासारखाच वाटतो. उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे आणि श्रावणातल्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व खूप खास आहे. शनिवार असल्यानं या श्रावण शनिवारचं देखील एक वैशिष्ट्य आहे. ज्याप्रमाणे आपण श्रावणातील सोमवारचं व्रत करतो तसेच श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रतसुद्धा केलं जातं. घरातील एका तरी पुरुषानं श्रावण महिन्यातील शनिवारचं व्रत करावं असं आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे. शनिवार हा शनिदेवाला, मारुतीला समर्पित असून या दिवशी भगवान शिवशंकरांची देखील पूजा केली जाते. श्रावण शनिवारचं व्रत करून शनिदेवांची, मारुतीची उपासना केल्यानं शनिदोष, शनीची 7.5 आणि अष्टम शनीसारख्या दोषातून मुक्ती मिळते. शनिदेव हे कर्माचे देव मानले जातात. त्यांची कृपा आपल्याला जर मिळाली तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे, शत्रू, संकट दूर होतात. नोकरी व्यवसायात यश मिळते. त्यासोबतच मानसिक शांती देखील प्राप्त होते. या महिन्यात येणारा प्रत्येक शनिवार हा भक्तांसाठी पवित्रता, संयम आणि संकल्पाचं प्रतीक आहे. म्हणून या दिवशी उपवास करून शनिदेवांची उपासना करावी, मारुतीची उपासना करावी, शनी चालिसाचं पठण करावं, हनुमान चालिसाचं पठण करावं. यामुळे या महिन्यातील शनिवारी केलेल्या व्रताचं, उपासनेचं फळ आपल्याला प्राप्त होईल. धार्मिक दृष्टीनं हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यानं या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि त्यामुळेच आपण आज हा एक प्रभावी उपाय पाहणार आहोत. उद्या श्रावण महिन्यातील शनिवारी तुम्ही उपवास करा किंवा करू नका, उपाशी राहिलं तरीही चालेल एक वेळ, पण 11 उडदाचे दाणे इथे ठेवा. हा उपाय केल्यानं घरातील सर्व दोष, अडचणी, शत्रू, त्रास, भांडणे दूर होतील. तुम्हाला त्रास देणारा प्रत्येक व्यक्ती पश्चाताप करेल. पिढ्यानपिढीची दरिद्रता, गरिबी नष्ट होईल. घराची प्रगती होईल. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. तर हा 11 उडदाच्या दाण्यांचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, याची जर सगळी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. तर हा उपाय उद्या शनिवारच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय आपण अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत करू शकतो. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी केला तरीही चालेल. घरातील स्त्री, पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं. अगदी मुलांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय का करायचा ते अगोदर पाहूयात. जर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल, भरपूर दिवसांपासून तुमचं एखादं काम रखडलेलं आहे आणि ते कितीही प्रयत्न केले तरीही पूर्ण होत नसेल, तुमची भरपूर चिडचिडसुद्धा होत आहे, भरपूर प्रयत्न करूनही आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळत नसेल, तर हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा. याचा सकारात्मक परिणाम हा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडेल. तर हा उपाय करण्यासाठी उद्या तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्यानं स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे. नंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. आता देवांची पूजा करून झाल्यानंतर देवघरामध्ये धूप, अगरबत्ती हे सर्व लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि नंतरच हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तर यासाठी आपल्याला 11 अखंड उडदाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. ते कुठेही तुटलेले नसावेत किंवा त्याची डाळ जी असते तर ती झालेली नसावी. असे 11 अखंड उडीद घ्यायचे आहेत. सोबतच आपल्याला 11 मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे बघा, 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी बघा घेऊन आपल्याला रुईच्या झाडाजवळ जायचं आहे. रुईच्या झाडाजवळ गेल्यानंतर रुईच्या झाडाला हे पाणी अर्पण करून आपल्याला येताना
रुईच्या झाडाची 11 पानं तोडून आणायची आहेत. आता बघा, रुईच्या झाडाची पानं तोडताना ती कुठेही फाटलेली असू नयेत किंवा तुटलेली असू नयेत, अशी स्वच्छ अशी 11 रुईची पानं जी आहेत तर ती घरी घेऊन यायची आहेत. आता आणल्यानंतर ना आपल्याला त्याची एक माळ बनवायची आहे, स्वच्छ धुवून माळ बनवायची. त्यानंतर ना एका छोट्या वाटीमध्ये शेंदूर आपल्याला घ्यायचा आहे. त्या शेंदुरामध्ये बघा पाणी मिक्स करून याचा गंध तयार करायचा आहे आणि प्रत्येक पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे. आता बघा, हे सर्व लिहिल्यानंतरनं हे सुकू द्यायचं आहे. त्यानंतरनं एक ताट घ्या, त्या ताटामध्ये दिवा, शेंदूर, ही केलेली माळ, एक तांब्याभर पाणी, त्यासोबतच अक्षदा आणि 11 मिठाचे खडे, 11 उडदाचे दाणे हे आपल्याला घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्या घराच्या आसपास जिथे पण मारुतीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं हे पाणी आपल्याला त्यांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला ही जी माळ आहे तर ती मारुतीला घालायची आहे. मारुतींना माळ घातल्यानंतरनं बघा आपल्याला जो शेंदूर आहे तर तो त्यांना लावायचा आहे आणि हे 11 उडदाचे दाणे आणि 11 मिठाचे खडे जे आहेत तर ते त्यांच्या चरणी म्हणजेच मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. अर्पण करून दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. तुमची जी पण इच्छा आहे, अडचण आहे तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे, कारण की ते स्वतः एक संकटमोचक आहेत. आपल्या भक्तांवर येणारं प्रत्येक संकट, विघ्न ते दूर करत असतात. म्हणून त्यांना आपण प्रार्थना करायची आहे, साकडं घालायचं आहे. त्यानंतरनं तिथंच बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. एक वेळेस जरी केलं तरीही चालेल आणि आपली परत एकदा इच्छा व्यक्त करून आपल्याला घरी यायचं आहे. त्यासोबतच बघा, संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, एक पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये तेल घालायचं आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला बघा कापसाची काळी वात करून घालायची आहे किंवा काळ्या दोऱ्याची वात करून घातली तरीही चालेल. आणि त्या दिव्यामध्ये बघा आपल्याला 11 उडदाचे दाणे टाकून हा दिवा संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला शनिवारच्या दिवशी असे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. यामुळं आपला कितीही मोठा शत्रू असेल तर तो तुमच्यासमोर लोटांगण घेईल. घरातील शत्रुबाधा, इडापिडा ही कायमची संपेल. घरामध्ये असणारं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील संपून घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहील. आपल्या मुलांच्या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी असतील, त्यासोबतच आपल्या पतीच्या नोकरीमध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील तर त्या सर्व दूर करण्यासाठी आपल्याला मारुतीकडे प्रार्थना करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर त्या दिव्यामधील उडदाचे दाणे आणि ती जी वात आहे तर ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.